त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन सुरू। माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत, अजित पवारांची घोषणा। धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात तुर्तास पुनरागमन नाही, अजितदादांचे स्पष्ट संकेत। सगळ्या आरोपांमधनं क्लीन चिट मिळाल्यावरच मुंडेंचा निर्णय, तर मुंडेंनी मंत्रिपदाचं स्वप्न सोडून द्यावं, अंजली दमानी यांचा टोला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन। अजित पवार कोकाटेंबाबत मोठा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत। महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट पडणार, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे असल्याचा राऊतांचा आरोप। मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत, आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। फोन टॅपिंगच्या भीतीनं मंत्री मोबाईल बंद ठेवत असल्याचाही दावा। राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, 600 कोटींनी टेंडर वाढवून पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले। संजय राऊतांचा शिंदे पिता पुत्रांवर गंभीर आरोप। गडचिरोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, भामरागडसह 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला। प्रशासनाकडून अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी। पावसामुळे वेरूळचा सीतान्हाणी धबधबा प्रवाहित, वेरूळच्या डोंगराला हिरव्या शालूचा साज, पर्यटकांसाठी मोठी पर्वणी।